लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत, तशाच पद्धतीने जर आपण बघितलं तर प्रत्येक मतदारसंघावर प्रत्येक पक्ष आपापली दावेदारी करते। रामटेकवर सुद्धा एकीकडे भाजपकडून दावेदारी होत आहे, दुसरीकडे शिंदे गट सोबत महायुतीत असलेल्या शिंदे गटांकडून सुद्धा त्यांची दावेदारी आहे। तिथे खासदार कृपाल तुमाने आपल्या सोबत आहे। भाऊ, काय सांगाल? रामटेकची चुरस वाढताना दिसते आहे। तुम्ही तिथून खासदार आहे, 2 वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहे। आता भाजपकडून सुद्धा त्या ठिकाणी दावा केला जातो। राजकारणामध्ये दावा करण्याचा अधिकार सर्वांना आहे, सर्वजण दावा करतात, परंतु जे काही पक्ष नेतृत्व ठरवेल, आम्हाला आमच्या शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही आपलं काम करा, तुम्ही कामाला लागा। आम्ही सर्वजण कामाला लागलेलो आहे, 13ही खासदार कामाला लागले आणि आमची चर्चा 18 सीटावरती सुरू आहे आणि त्यातून जो मार्ग निघेल तो चांगला मार्ग निघेल असा आम्हाला विश्वास आहे। एक फेरी चर्चेची झाली आहे, आता एका फेरीमध्ये तो विषय संपून जाईल। बहुत चर्चेची फेरी जरी एक पहिली झालेली आहे, मात्र काही जागांवर अजूनपर्यंत म्हणजे एकमत होताना दिसत नाही। काही कमी जागा वाट्याला येण्याची शक्यता सुद्धा असं नाही आहे। कमी जागा आणि जास्त जागेचा प्रश्न नाही। ज्या जागा आम्ही मागितल्या त्या जागा, आमच्या ज्या जागा आहेत त्याच जागा आम्ही मागितल्या आहे, त्यामुळे त्याची तो काही विषय येणार नाही। दोन्ही पार्टीचे नेते बसून तो विषय सामोपचाराने लवकरात लवकर सुटेल असा मला विश्वास आहे। रामटेकची जागा तुम्हालाच मिळेल? मिळालाच पाहिजे। मी सिटिंग आणि त्या ठिकाणी काम करतो आहे, गेल्या 10 वर्षापासून जनतेची सेवा करतो आहे, जनतेला पाहिजे असलेली त्यांची सर्व कामं करतो आहे। रामटेक लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचं काम या 10 वर्षामध्ये केलेलं आहे आणि आमची जी त्या ठिकाणी 1916 गाव आहे, त्या गावाच्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचं कामसुद्धा मी केलं। आजपर्यंत इतिहासात कोणत्याच खासदाराने तिथे केलं नाही, ते सुद्धा मी करून दाखवलेलं आहे आणि माझा दांडगा जनसंपर्क असल्यामुळे तो मला विश्वास आहे की मला तिकीट मिळेल। तुमचा जनसंपर्क दांडगा आहे, तुम्ही त्या ठिकाणी कामंसुद्धा केले, तुमचा एक प्रकारे प्रचारसुद्धा त्या ठिकाणी सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही। पण भाजपकडून वेगवेगळी नावं येत आहे, अनेक इच्छुकसुद्धा त्या ठिकाणी दिसतात, तर मग अशामध्ये काय पर्याय निघेल? राजकारणामध्ये चालतच असते। तुम्हाला म्हटलं ना, दावा करणे आणि सीट मिळणे हे आमच्या हातात नसते, नेतृत्वाच्या हातात असते। ते ठरवतात, ते जे निर्णय घेतील ते योग्यच निर्णय घेतील, यात कुठे शंका नाही। काही अशी सुद्धा चर्चा होत आहे की शिंदे गटाचे जे खासदार आहे किंवा ज्यांना तिकीट दिले ते कमळावर लढणार, असंही काही नियोजन आहे का रामटेक? असं काहीच नाही आहे। आमचे सर्व जे शिवसेनेचे खासदार आहेत ते ज्या आम्हाला जागा मिळतील ते सर्व आम्ही धनुष्यबाणाच्या चिन्हावरतीच लढवणार आहोत। नक्कीच हे होते कृपाल तुमाने, जे आता खासदार आहे रामटेक क्षेत्राचे, आणि त्यांचा दावा जो आहे तो आपला दावा त्या ठिकाणी असल्याचं सांगतात। त्या ठिकाणी दांडगा जनसंपर्कसुद्धा त्यांचा सुरू असल्याचं ते सांगतात। कॅमेरामन साई सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।